नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। लहान मुलांना भाज्या देणं भरपूर फायदेशीर ठरतं। भाज्या विटॅमिन्स आणि मिनरल्सचा उत्तम स्रोत आहेत। भाज्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे पचन सुधारण्यासाठी, भूक वाढण्यासाठीही मदत होते। परंतु बऱ्याचदा लहान मुलं भाज्या खाण्यासाठी टाळाटाळ करतात। लहान मुलांना कोणत्या भाज्या कधी कशा न्याव्या याबद्दल बऱ्याचदा पालक साशंक असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहू शकता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा। मुलांच्या आहारात भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या, फळभाज्या असाव्या। मेथी, पालक, माठ, चुका, शेपू, कोथिंबीर, चाकवत, कांद्याची पात, तांदूळजा, पुदिना, करडई, कोथिंबीर अशा सर्व भाज्या मुलांच्या आहारात नियमित द्या। या पालेभाज्या आयर्नचा उत्तम स्रोत आहेत, फायबरचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे पचन सुधारण्यासाठी, पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत होते। हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात। त्यासोबतच या भाज्यांमधून अगदी कमी कॅलरीज मिळतात, त्यामुळे हेल्दी वेट गेन करायचं असेल किंवा हेल्दी वेट लॉससाठी भाज्यांची मदत होते। लहान मुलांच्या आहारात येणाऱ्या भाज्या नैसर्गिकरित्या पिकवलेल्या, स्वच्छ धुवून योग्य प्रमाणात शिजवून द्या, म्हणजे त्यातील पोषण तत्व कायम राहतात। लहान मूल भाज्या खायला टाळाटाळ करतात, परंतु भाज्या इतर पदार्थांमध्ये घालून बनवून दिलं तर नक्कीच पदार्थाची चव आणि पौष्टिकता वाढायला मदत होते आणि लहान मुलंही ते भाज्या असणारे पदार्थ आवडीने आणि पोटभर खातात आणि पोटभर भाजी पोटामध्ये जाते। उदाहरणार्थ, पालक मुलं खात नाहीत, अशा वेळी पालकाची पुरी, थालीपीठ, पराठा, कटलेट, सूप अशा काही चटकदार रेसिपीजमध्ये घालून पालक देता येतो। त्यामुळे भरपूर प्रमाणात भाजी खाल्ली जाते आणि विशेष अशी चवही मुलांना कळत नाही। अशा पद्धतीचे पदार्थ कसे बनवता येतील याच्या रेसिपीजही सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। हिवाळा हा भाज्या खाण्याचा मुख्य ऋतू आहे। उन्हाळ्यातही नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या भाज्या खाऊ शकता। पावसाळ्यात भाज्या खाताना मात्र थोडासा विचार करणं गरजेचं आहे, कारण पावसाळ्यात भाज्यांच्या मुळांना जास्त चिखल लागलेला असतो। चिखलामुळे भाज्यांमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यताही जास्त असते। अशा वेळी पावसाळ्यात जर भाज्या खायच्या असतील तर भाज्या स्वच्छ असतील तरच त्या देणं योग्य आहे, अन्यथा जंतुसंसर्ग होऊन पचनाच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता जास्त असते। फळभाज्या, पालेभाज्या या फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्सचा उत्तम स्रोत आहेत। आपल्या जेवणातील एक मुख्य भागही आहेत, त्यामुळे योग्य पद्धतीने स्वच्छतेची काळजी घेऊन व्यवस्थित शिजवून या भाज्या मुलांना द्यायला हव्या। त्यासोबतच कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, पत्ताकोबी अशा भाज्या लहान मुलांच्या आहारात कच्च्या स्वरूपात दिल्या तरीही चालू शकतात। यासोबतच डाळी आणि मोड आलेली कडधान्य हा देखील आहारातील एक महत्त्वाचा भाग असायला हवा। बटाटा, दोडका, कोबी, ब्रोकोली, भोपळा, लाल भोपळा, शेवगा, फरसबी, घेवडा, भेंडी, टोमॅटो, गाजर, वाटाणा, काकडी, लिंबू, बीट, कारले, कांदा, लसूण, अद्रक, पालेभाज्या अशा सर्व भाज्या आहारात असायला हव्या, जेणेकरून आहारामध्ये विविधता राहील आणि प्रत्येक भाजीची चव वेगळी असल्यामुळे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ लहान मुलांनाही देता येतील। त्यामुळे आहारामध्ये विविधता आणि वेगवेगळ्या चवी लहान मुलांना आवडायलाही मदत होईल। काही भाज्या लहान मुलांना आवडत नाहीत, अशा वेळी त्या भाज्या चविष्ट पदार्थ तयार करून मुलांना द्या, किंवा त्या भाज्या इतर भाज्यांसोबत तयार करून मुलांना दिल्या तर मुलं आवडीने खातील। ज्या भाज्या लहान मुलं अजिबात खात नाहीत त्या भाज्यांचे हलवा, कटलेट, पुरी, पराठे, थालीपीठ बनवून द्या, म्हणजे लहान मुलं त्या भाज्याही खाऊ शकतील। लहान मुलांसाठी भाज्या बनवताना कांदा, टोमॅटो, काजू यांची थोडीशी ग्रेव्ही बनवून भाज्या बनवा, त्याची चव अधिक वाढेल। भाज्यांची चव आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी त्यामध्ये काही मसाल्यांचाही वापर करू शकता। लहान मुलांना भाज्या सर्व करताना छान डेकोरेट करून सर्व केल्या तर त्यातील रुची वाढते। भाज्यांची चव आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी भाजी बनवत असताना कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, तीळ, धणे, जिरे, तमालपत्र, लवंग, दालचिनी, हळद, हिंग, शेंगदाण्याचा कूट अशा पदार्थांचा वापर करा, म्हणजे पदार्थाची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढायला मदत होईल। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता, त्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या। हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।